हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवलाच नाही, कारण सकाळी घाईमध्ये टाईमच मिळत नाही. आज म्हटलं काही झालं तरी शूट करायचंच, कारण तुम्ही सगळे एवढ्या प्रेमाने माझे ब्लॉग बघता, मला खूप छान वाटतं. तुमचे आशीर्वाद असेच राहू देत. 50 चपात्यांची ऑर्डर रोज आहे, मी रोज चपात्या बनवते, पण मी काही रोज शूट करत नाही. आज सकाळी लवकरची ऑर्डर होती, त्याच्यामुळे मी सकाळी 5:30ला उठून चपातीचं पीठ पहिलं मळून घेतलं होतं. आज चपात्या मला 9 वाजता द्यायच्या होत्या, सो मी पटापट चपात्या करून घेते. आज मी आधी चपात्यांचे गोळे बनवून ठेवले नव्हते, मी गोळे करूनच नंतर चपात्या करत होते आज, कारण आज टाईमच नाही मिळाला मला आणि आज खूप घाई होती, त्याच्यामुळे गोळे बनवत बसायला काही टाईम नाहीये, म्हणून मग अशाच चपात्या करून घेते. अशा प्रकारे 50 चपात्या बनवून झालेल्या आहेत. आता त्या व्यवस्थित सेट करून ठेवते. आधी कपडा, मग त्याच्यावर बटर पेपर आणि मग चपात्या ठेवते, कारण कधी कधी पाणी सुटतं आणि मग चपात्यांची मला खराब व्हायची भीती वाटते, त्याच्यामुळे मी जास्त काही रिस्क घेत नाही, म्हणून मी अशा व्यवस्थित सेट करून ठेवते. नंतर मग उर्वीच्या स्कूलची तयारी करायला घेतली. पाण्याची वॉटर बॉटल भरून ठेवली, टिफिन भरून ठेवला आणि मग तिची बॅग रेडी करायला घेतली. बुक्स वगैरे सगळे भरून दिले तिला, बॅग वगैरे सगळे रेडी करून ठेवते. आणि हो, आज एक खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी, कारण मला समोरून आज 2 भाकऱ्यांची ऑर्डर आली होती. मला खूप आनंद झाला आहे. छोटीशी सुरुवात आहे, पण माझ्यासाठी ठीक आहे. स्वामींच्या कृपेने अजून खूप मोठ्या मला ऑर्डर्स मिळतील. तुमचे आशीर्वाद सगळ्यांचे असेच माझ्यासोबत राहू देत. लगेचच मी भाकरीची तयारी करायला घेतली, पीठ मळून घेतलं आणि मग भाकरी बनवायला घेतली. या बघा, अशा मस्त पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या झालेल्या आहेत. अशा प्रकारे माझी भाकऱ्यांची ऑर्डर रेडी आहे. ही ऑर्डर रेडी झाल्यानंतर मग मी चपात्या पॅक करायला घेतलेल्या आहेत. चपात्या मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करते, कारण पावसाचे दिवस आहेत, चपात्या उगाच खराब व्हायला नको, त्याच्यामुळे मग मी रिस्क घेत नाही. आणि मग अशा प्रकारे उर्वीला रेडी करून मी स्वतः रेडी झाले आणि मग मी लोकेशनला पोहोचले. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.